ह्या ज्या साड्या आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे त्या साड्या जर तुम्ही वेअर केल्या रक्षाबंधनच्या दिवशी तर सगळे तुमच्याकडे बघतच राहतील आणि विचारतील की साड्या कुठून परचेस केल्या. हे बघा, पिन केली तरी चांगली दिसते आणि वन साइड पदर ठेवला तरी पण खूपच सुंदर लुक येत आहे. किती सुंदर दिसते साडी ओपन केल्याच. हे बघा, ही सुद्धा डायमंड मध्येच आहे. तिला तुम्ही बघू शकता फक्त बॉटमलाच डायमंड आहेत. ही पण साडी खूप जास्त आवडली. मी खरं खूप हॅपी झाले साड्या ऑर्डर करून. फ्रेंड्स, ही बघा, ही कशी वाटतेय. 2 कलर मध्ये साडी मला खूप जास्त आवडली. आणि फर्स्ट ऑफ ऑल माझ्यावर हा रंग जो आहे खूप छान दिसतोय. मी म्हणजे एकदम विचार करून ऑर्डर केली होती तर छान झाली, म्हणजे मी सक्सेस झाले. खूप छान लुक आलेला आहे. रक्षाबंधनासाठी एकदम सुटेबल आणि परफेक्ट साडी आहे. खूपच छान दिसते. इथपर्यंत की मी व्हाईट वर वेअर केलेलं आहे तरी पण छान लुक दिसतोय. बट त्याचा जो ब्लाउज पीस आहे तो ह्या रंगाचा आहे. सो माझ्याकडून या साडीला 10 out of 11 आहे आणि डबल थम्सअप आहे. सो चलो नेक्स्ट देखते. सो फ्रेंड्स, ही बघा साडी येलो कलरची कशी वाटतेय. मी तर त्या टॉपवरच वेअर केलेली आहे आणि मी पिनअप वगैरे काही केलेली नाहीये तरी पण इतका सुंदर लुक आलाय. कारण की व्हाईट डायमंड आणि व्हाईट जे टॉप आहे त्याचा जो कॉन्ट्रास्ट आहे तो खूप छान झालेला आहे. साडी बघून घ्या कशी वाटते, किती सुंदर लुक आलेला आहे. हा आहे पदरची साईड त्याची. साडीसाठी आता मी काहीच बोलू. साडीचा जो फॅब्रिक आहे तो शिफॉन फॅब्रिक आहे, जो की मला आता जॉर्जेट बरोबर शिफॉन सुद्धा आवडायला लागलाय. खूपच चापून चोपून साडी बसलेली आहे आणि अगदी 2 मिनिटांमध्ये मी साडी वेअर केलेली आहे. इतकी पटकन बसलेली आहे. जर आपण त्याची पिनअप केली तरी पण छान दिसेल. हे बघा, पिन केली तरी चांगली दिसते आणि वन साइड पदर ठेवला तरी पण खूपच सुंदर लुक येत आहे. सो माझ्याकडून या साडीला 10 out of 10 आहे, म्हणजे की थम्सअप आहे. सो चलो नेक्स्ट देखते. सो फ्रेंड्स, ही बघा, ही सुद्धा शिफॉनच फॅब्रिक आहे. किती सुंदर लुक आलेला आहे साडीचा. मी या टॉपवर पण वेअर केलेली आहे तरी खूपच डिसेंट लुक दिसतोय. साडीला तुम्ही बघू शकता फक्त बॉटमलाच डायमंड आहेत. त्याला एकदम नॉर्मलचा बॉर्डर आहे, जास्त ब्रॉड नाहीये, पातळच बॉर्डर आहे. वन साइड सुद्धा खूप छान दिसते आणि आपण जर पिनअप केला, पिन केल्यावर सुद्धा खूपच सुंदर लुक येतोय. सो मला तर ही पण साडी खूप जास्त आवडली. मी खरं खूप हॅपी झाले साड्या ऑर्डर करून आणि माझी तर रक्षाबंधनची ऑलमोस्ट शॉपिंग झालेलीच आहे. आणि शॉपिंग अजून बाकी आहे फ्रेंड्स, खूप सारी. अजून मला बँगल्स ऑर्डर करायच्यात, सँडल ऑर्डर करायच्यात. सगळ्यांचे व्हिडिओज मी तुमच्याशी शेअर करणार आहे. सो बेल आयकॉनला नक्की प्रेस करून ठेवा. आणि ही साडी कशी वाटली मला कमेंट मध्ये सांगा. माझ्याकडून या साडीला 10 out of 10 आहे, म्हणजे की थम्सअप आहे. सो चलो नेक्स्ट देखते. सो फ्रेंड्स, ही बघा पिंक कलरची साडी, ही कशी वाटते. ही सुद्धा व्हाईट वर खूपच सुंदर लुक क्रिएट झालेला आहे. बघू शकता तुम्ही. मला खूप जास्त आवडल्या साड्या. लिटरली आणि रिअली इतक्या सुंदर दिसतात त्या साड्यांना. मी इतकी कन्फ्युज झाले की रक्षाबंधनच्या दिवशी मी कोणती साडी वेअर करू. खूपच जास्त सुंदर लुक आलेला आहे. सो माझ्याकडून या साडीला 10 out of 10 आहे, म्हणजे की थम्सअप आहे. सो चला नेक्स्ट देखते. सो फ्रेंड्स, ही बघा मरून रंगाची साडी, ही कशी वाटते. आय नो दॅट याचा थोडासा बॉर्डर आहे, ब्रॉड आहे, बट आपण वन साइड ठेवली तर हा बॉर्डर सुद्धा युजफुल आहे आपल्याला, जो की आपल्याला खूप छान लुक क्रिएट करण्यामध्ये हेल्प करतो. ब्रॉड बॉर्डर असला तरी सुद्धा आपण वन साइड साडीचा पदर ठेवू शकतो. खूप छान वाटतोय. तुम्ही बॅक साइडने सुद्धा लुक बघून घ्या कसं वाटतंय. तुम्हाला मी सांगितलं होतं साडी पूर्ण प्लेन नाहीये, त्याच्यामध्ये बॉटमला जे आहेत ते डायमंड्स आहेत आणि इथे सुद्धा पूर्ण डायमंड आहे. फक्त बॉर्डर मला सगळ्यात जास्त ह्याचा बॉर्डर आवडला. खूपच सुंदर दिसतो ह्याचा बॉर्डर. आपण वन साइड सुद्धा करू शकतो किंवा पिनअप सुद्धा केला तरी पण छानच लुक येणार, काही प्रॉब्लेम नाही तसा. हे बघून घ्या. रक्षाबंधनाला मोस्टली असेच कलर घातले जातात. हे थोडे उठून वगैरे दिसतात आणि असं वाटतं की हो बाबा आज काहीतरी सण आहे. खूप छान लुक क्रिएट झालेला आहे. सो मी तर खूप हॅपी झाले आणि माझ्याकडून ह्या साडीला 10 out of 10 आहे आणि डबल थम्सअप आहे. चलो नेक्स्ट देखते. फ्रेंड्स, ही बघा हम पे ये किसने
हरा रंग डाला. ग्रीन रंगची साडी तुम्हाला कशी वाटते मला सांगा. मला खूप जास्त आवडली आणि मला पर्सनली सांगायला गेलं तर मला ना अशा सिंपल साड्या खूप जास्त आवडतात आणि ते कसं आपल्याला चीपेस्ट रेंज मध्ये सुद्धा मिळालेले असतात. तर तुम्ही बघू शकता किती सुंदर लुक आला. एकदम सिंपल साडी आहे तरी पण किती सुंदर लुक आलेला आहे. याच्यामध्ये आपल्याला ब्लॅक कलरचा जो आहे तो रिसीव्ह झालेला आहे ब्लाउज पीस आणि त्याच्या स्लीव्सला सुद्धा असाच बॉर्डर आहे. सो तुम्हाला कशी वाटली साडी मला कमेंट मध्ये सांगा. खूप जास्त सुंदर लुक आलेला आहे. सो माझ्याकडून ह्या साडीला 10 out of 11 आहे आणि डबल थम्सअप आहे. सो चलो नेक्स्ट देखते. सो फ्रेंड्स हा बघा वेलवेटची साडी ही कशी वाटते आणि ही कशी लुक क्रिएट करते. मला खूप जास्त आवडली बट फक्त ना एकच प्रो आहे ह्याच्यामध्ये. वेलवेटचा जो फॅब्रिक असतो ते तुम्हाला सगळ्यांना माहितीये की थोडासा हेवी फॅब्रिक असतो. डायमंड मुळे नाही पण तो कपडाच वेलवेटचा जरा हेवी असतो. सो साडी मला थोडीशी हेवी वाटते आणि जे ते मी प्लेट्स केलेत ते सुद्धा एरिया थोडासा बाहेर आलेला आहे. सो साडी खूप छान आहे. साडीमध्ये काहीच प्रॉब्लेम नाही. फक्त वेलवेटचा फॅब्रिक थोडासा ठीक आहे बस इतकंच. बाकी साडी खूप जास्त छान आहे आणि खूप सुंदर लुक क्रिएट झालेला आहे. सो माझ्याकडून ह्याला 10 out of 11 आहे आणि डबल थम्सअप आहे. तर सगळ्या साड्यांची मिशो लिंक मी तुम्हाला माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि कमेंट बॉक्समध्ये मेन्शन केलेली आहे. तुम्हाला ऑर्डर करायचं असेल तर लिंकवर क्लिक करून ऑर्डर करा. ओके सो आता भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.